मित्रांनो हे जे तुम्ही बघताय हे योद्धे बाजीराव पेशवा यांच्या कारकिर्दीत बांधलेला, म्हणजे पुण्याचं ज्यावेळी त्यांच्याकडे सूत्र आलते त्यावेळी बाजीराव पेशव्याने याची डागडुजी केली होती. कारण हे विटांचं जे बांधकाम बघताय हे बाजीराव पेशव्यांच्या काळातलं आहे. ते रायगडावर सुद्धा तुम्हाला अनेक वेळा दिसेल आणि अनेक किल्ल्यांवरती बाजीराव पेशव्यानंतर जी बांधकामं केली ती विट्याची बांधकाम केली. इथे मला वाटतंय जाऊ द्या नको बोलायला त्या विषयावरती, पण हे बघा आपल्याला सवय आपण आहे ना हे असं काढतो. हे बघा संग्रामदुर्ग आणि जाऊ द्या किल्ल्यावरती त्यामुळे आपण शब्द वापरू शकत नाही, पण हे बघा आपण आपल्या खिशात भरू आहे. आणि तर मित्रांनो पुन्हा येऊ आपण. हे बघा इथे जे तुम्ही बघताय ना ही जागा कशासाठी, तर ज्या वेळेस शत्रुसैन्य, कारण हा मूळ जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार या साईडला आहे, त्यामुळे शत्रुसैन्य ज्यावेळेस आक्रमण करायचं तर इथनं एक तर बंदुका लावून किंवा मग उकळतं जे तेल आहे ते तेल शत्रूवरनं सोडलं जायचं. मित्रांनो इथून आहे ना बंदुका टाकल्या जायच्या शत्रूवरती आणि जो तेल आहे तेलाचा जो फवारा आहे तो उकळल्या तेलाचा फवारा ओढला जायचं आणि शाहिस्ते खानाच्या सैन्याची कातडी आहे ना ही सोडलेल्या बोकडासारखी सुरून निघायची, म्हणजे शत्रू सैन्य आक्रमण करू नये त्यासाठी या सगळ्या पद्धती केलेल्या आहेत. इथून जर तुम्ही बघताय तर इथे आता ही बाजू सरळ तुम्ही बघताय, म्हणजे आता ही तुम्ही एकंदरीत परीख बघितला तर इथून साधारण मी 1 किलोमीटरवरून सुद्धा लक्ष देऊ शकतो. आता इथं मध्ये तटबुरुज बांधलाय त्यामुळे आपल्याला दिसणार नाही, पण इथून जर तुम्ही बंदुका टाकलं म्हटलं, बाजीराव पेशव्यांच्या काळातलं हे बांधकाम असलं कारण बाजीरावांच्या काळामध्ये बंदुका होत्या, त्यामुळे इथनं आपले मावळे असतील किंवा बाजीरावांच्या काळातले जे सैन्य असतील ते इथून बंदुका टाकून किल्ल्याची रक्षा करायचे. आणि हे मला वाटतं इथे कोणारा होता, देव वगैरे ठेवले असतील इथे. आणि हे तुम्ही नक्षीची सगळी बघताय. आता इथे काय काय जणांनी नाही दाखवा, खरंच दाखवा, ती गरज आहे त्याची. हे बघा इथे आहेच, म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावरती गेलो माझा असा एकही गडकोट नाही जिथे असा फालतूपणा मी बघितला नाही कुठेच. मी आता आहे संग्रामदुर्गावरती, आताच आपण खाली तिथे बाटल्या पकडल्या. आणि आता इथे हे म्हणजे बघा ना कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन त्यांनी नावं लिहिलेत, कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन. खाली कोण आले गेलेलं. आणि समजा आता एक तुम्ही बघता, एक समजा की एक मावळा आहे मी जास्त पुढे जात नाही. हे बघा आणि इथे इथून मावळा लक्ष देऊन शत्रू सैन्यावरती तुटून पडत असेल, वॉच ठेवत असेल. वॉच टावर थोडक्यात आपल्याला म्हणू शकतो किल्ल्याचा मेन मुख्य. आणि इथून सुद्धा बघताय बघा, इथून तुम्ही दिसतंय तुम्हाला की कितीतरी याचा मैलाचा प्रदेश आपल्याला इथून समोरून दिसतोय. आणि इथून सुद्धा तुम्हाला इथून दाखवतो मी. हे बघा आपल्या समोरून बघा हा जो भाग आहे हा मला वाटतं राजगुरुनगरचा भाग आहे ना या साईडला, खेड राजगुरुनगरचा जो भाग आहे तो या सगळ्या या साईडला आहे. इथून सगळं वॉच ठेवलं जायचंय. आता हे तुम्ही इथे बिल्डिंगा वगैरे जे बघतायत ना ते आत्ता बघताय, पण महाराजांच्या काळामध्ये हा पूर्ण एक समतोल सपाट प्रदेश असेल. कारण मुळातच हा किल्ला भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला मुळात भुईकोट किल्ल्याच्या श्रेणीमध्ये येत असल्या कारणाने छत्रपतींचे दुसरं जे दुर्गशास्त्र आहे डोंगरांवरचं किल्ल्यांवरचं तसं इथे झालं नाहीये. इथे भुईकोट किल्ला असल्या कारण तुम्हाला तुमच्या लेवलच्या वरनं तुम्हाला वॉच ठेवायचा आहे. मग त्यामुळे हा किल्ला ऑलरेडी वरतीच आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवणं दुर्गांच्या शास्त्रापेक्षा भुईकोट किल्ल्यावरनं लक्ष ठेवणं अतिशय म्हणतात जोखमीचं काम आहे. तरी सुद्धा फिरंगोजी नरसाळा हे नाव तर आपल्याला माहितीच आहे ते योद्ध्यांचं, पण याआधी सुद्धा अनेक किल्लेदार इथं झाले असतील. त्यांनी कशा प्रकारे युगे युगे इथल्या वास्तूंचा आणि या चाकण जे तो आपण ऐकलं जो प्रांत इथे होता चक्रेश्वर महादेव नाही चाकण प्रांताला नाव पडलं, त्याचं रक्षा कशा प्रकारे केलं असेल तुम्ही नीट नक्की समजून घ्या. आणि आता मी पुन्हा तुम्हाला दाखवतोय. हे बघा आज एकदा वरने एक रिकॅप दाखवतोय क्विकमध्ये. हे बघा विष्णूंचं मंदिर, आपण तिथनं सुरुवात केली, तिथनं आपण इकडे आलो, इथून आपण तिकडे ते सगळ्या वास्तू बघितलं, इथं आलो, इथून इकडे आलो, तिथं जो तळीराम बसलेला तिथं आपण ते सगळं उचललं, इथं आलो, हे नवीन बुरुज, इथनं आपण मुख्य प्रवेशद्वार केला, इथनं आपण बाजीराव पेशव्यांच्या काळात ही जी बांधणी केली गेली विटांची ती तुम्हाला मी दाखवली, तिथनं आपण हे बघितलं. आणि आता आपण आलो आहोत इथे हा महाराजांच्या काळातला बुरुज ज्याच्यावरती सिमेंटचं आवरण दिसते, म्हणजे डागडुजी करण्यात आलेली इथली. आणि इथे एक असा बुरुज होता तिथे सर म्हणतात की इथे 3 लोक ॲट अ टाईम चालतील एवढा इथे बुरुजाचा भाग होता खूप मोठा. तिथून हा किल्ला मग आपण इथून वास ठेवू शकता तुम्ही पूर्ण या प्रांतावरती. त्यासाठी दिसतो तो राजगुरुनगरचा भाग आहे, म्हणजे ते प्रचंड दूर आहे राजगुरुनगर इथून, पण तरी त्या दिशेने लक्ष ठेवण्यासाठी. आणि इथून तुम्ही वर चढू शकता आणि इथनं तुम्ही लक्ष ठेवू शकता. आणि अजूनही तुम्हाला दाखवतो इथे आता किल्ल्याचे बांधकाम सुरू आहे इथल्या चाकणच्या प्रशासनाकडून. संग्रामदुर्गाची एक कमिटी असेल त्यांनी इथून काम सुरू आहे. बघा इथून हे सगळं खाणण्यात आलं आहे. आता ते दाखवू नये का काय नाही पण दाखवायला हरकत नाही. बघा तिथे चुन्याचा जो घाणा आहे
चुनाचे वाटतं तो ना हम्म. चुन्याचा घाण आहे ते चुन्याला शास्त्रोक्त पद्धतीने निदान तिचा जो मूळ पाय आहे तो चुन्याच्या घाणीत बांधला जातोय आणि सिमेंटचं बांधकामाला खरंच नाकारलं पाहिजे कारण की किल्ल्याचं दुर्गशास्त्र हे आपल्या तत्कालीन दुर्गशास्त्रापेक्षा खूप वेगळं होतं त्यामुळे इथे चुन्याचं बांधकाम चालू आहे आणि ही सगळ्या तडबुरुज तुम्ही जे बघताय असणारे हे सगळे जे काय मावळ्यांचं जे सैन्य आहे ते इथे राहिलं जायचं ठेवलं जायचं आणि इथनं मग ते समजा जवळचे जे कोणा रसद लागत असेल इथनं या किल्ल्यावरून रसद पाठवलं जायची मुळात त्या किल्ल्याचा भाग हाच होता हा लढवय्या किल्ला फिरंगोजी नरसाणे हा लढवला म्हणून हा लढवय्या किल्ला झाला हा किल्ल्याचा भाग मुळात धान्य कोठार म्हणजे एक तोफखाना ठेवण्यासाठी हा एक भुईकोट किल्ल्याचा वापर केला जायचा कारण की इथनं या समतोल जागेवरनं आपले जे वरती जे महाराजांचे किल्ले होते जुन्नर प्रांतामध्ये किंवा आजूबाजूच्या इलाक्यामधनं तिथनं हे नेणं सोपं पडायचं त्यामुळे इथे सगळं स्टोरेज केलं जायचं पण फिरंगोजी नरसाळेने इथे इतिहास घडवला आणि या किल्ल्याला लढवय्या केला त्यामुळे अभिमानाची गोष्ट आहे आता आपण एक थोडक्यात रिकॅप घेऊ आणि आपला ब्लॉग संपू आणि मित्रांनो तुम्ही हे सगळं बघताय ना हे बघा तिथे तिथनं आपण आतमध्ये आलो तर मी तुम्हाला जसं म्हटलं की हे बांधकाम आता बांधलं गेलं हे बघा हे सगळं आता बांधलं गेलं आहे इथून फक्त ही झाडं झुडपं काढायची तेवढी राहून गेली नाही मी चालत आलो इथनं उतरताना फक्त थोडी सावकाश घ्या मित्रांनो रस्त्याने अशा बाटल्या भेटल्या तर उचलत गा